जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आज आपण मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी कट ऑफ बघणार आहोत। याआधी आपण तुम्हाला नागपूर कारागृहाचा कट ऑफ सांगितलेला होता अंदाजित विद्यार्थी मित्रांनो। तरी पण आपण आणखीन एकदा लिस्ट आली मार्कची की नागपूर कारागृहाचा कट ऑफ आणणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, कारण की एक्झॅक्ट मार्क किती पडलेल्या विद्यार्थ्यांना ते आपल्याला समजू शकतील। कारण की त्यांनी ज्या लिस्ट टाकल्या आहे त्यामध्ये काही लिस्ट या मिस आहे, जसं की 7 तारखेचं ग्राउंड, 8 तारखेचं ग्राउंड, 6 तारखेचं ग्राउंड, 4 तारखेचं ग्राउंड, हे लिस्ट त्यांनी टाकण्यात आलेली नाही आहे। तर खूप काही विद्यार्थी विचारत होते की सर या लिस्ट का टाकलेल्या नाही आहे, तर काही टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो। तरी असो, आपण मुंबई शहर पोलीस शिपाई या पदाकडे वळूया। तर बघा ग्राउंड कटअप किती जाईल, तर बघा मागच्या वर्षी जो ग्राउंड कटअप होता तो खूप कमी लागलेला होता। त्याचं कारण म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे भरती ही भर उन्हामध्ये आणि सोबतच काही ग्राउंड हे पावसाळ्यात सुद्धा झालेले होते, म्हणजे पाऊससुद्धा आलेला होता। त्याचा इफेक्ट फटका हा पोरांच्या ग्राउंडवर पडलेला होता, ठीक आहे। आणि पहिलं कारण म्हणजे विद्यार्थ्यांचा जो 1600 मीटर आहे तो दिवसभर चालल्यामुळे, उन्हीचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो ग्राउंड ज्यांचं 1600ला 16 मार्क येत होता त्यांना 14च मार्क पडलेले होते, ज्यांना 18 येत होते त्यांना 16च पडलेले होते, आणि ज्यांना काठावर किंवा एकदम तंतोतंत 14 मार्क पडत होते त्यांना 12च मार्क पडलेले होते। त्याचं कारण म्हणजे जो धूळ उडत होता तो नाकामध्ये जायचा आणि विद्यार्थ्यांचे थोडा इफेक्ट पडायचा। कारण की गावामध्ये प्रॅक्टिस करत असतो तेव्हा एकदम शुद्ध वातावरणामध्ये ग्राउंड करत होते पोरं, तेव्हा त्याच्यामुळे ग्राउंड कटऑफ हा मागच्या वर्षी खूपच कमी गेलेला होता। पण यावर्षी वातावरण वेगळं चेंज आहे, पाऊस आहे त्यामुळे सिंथेटिक ग्राउंड आहे त्या, आणि फिसलनसुद्धा होत आहे विद्यार्थ्यांना ग्राउंडवर, फिसलतातसुद्धा विद्यार्थी, त्याच्यामुळे सुद्धा ग्राउंडवर इफेक्ट होणार आहे। म्हणजेच मागच्या वर्षीची जी कंडिशन आहे ती यावर्षीसुद्धा आहे अशी आपण जवळपास म्हणू शकतो। फक्त जवळपास म्हणू शकतो, एक्झॅक्ट कंडिशन नाही आहे, पण थोडीफार तशीच कंडिशन आहे। त्यामुळे ग्राउंड हा कटअप कमीच जाईल, ठीक आहे। आता काही विद्यार्थी विचारत आहे की OBCला मला पुरुष उमेदवारांना सर्वसाधारणमध्ये 32 ग्राउंड आहे, तर यामध्ये होईल काय, तर बिलकुल नाही होणार, ठीक आहे। SCBC विद्यार्थ्यांनाचं सुद्धा होणार नाही यामध्ये। NT मधील जेवढे पण विद्यार्थी आहेत, NTB, NTC, NTD यांचंसुद्धा होणार नाही, VJ यांचंसुद्धा होणार नाही। ह्या ज्या कास्ट आहे मी सांगितले यांचं 32वर मुळातच होणार नाही, सर्वसाधारण पुरुष उमेदवारांचं, ठीक आहे। त्यानंतर बघा इथे आपण अंदाजित कटऑफ घेणार आहोत। तर पहा ओपनचा जो कटऑफ आहे तो जवळपास 41च्या आसपास जाऊ शकतो, हा वरसुद्धा जाऊ शकतो किंवा खालीसुद्धा येऊ शकतो। 41च्या आसपास जर तुम्हाला असेल ओपनमध्ये तर तुम्ही सर्वसाधारणमध्ये 100% क्वालिफाय होणार, ठीक आहे। यापेक्षा खाली येणे थोडं कठीण आहे, खाली जाणे मला वाटत नाही खाली जाईल म्हणून। आणि VJA, त्यानंतर NTD आणि NTC, त्यानंतर SCBC नाही SCBC या ज्या कास्ट आहे या जवळपास तुम्हाला सारखाच पाहायला मिळते। आता बघा VJAचा जो कटऑफ आहे तो कटऑफ हा 38च्या आसपास राहू शकतो, 1 मार्क वर किंवा 1 मार्क खाली, ठीक आहे। 37 किंवा 38 पकडून चालू शकतो आपण। त्यानंतर NTD यांचा जो कटऑफ हा 37च्या आसपास राहू शकतो किंवा 36च्या आसपास राहू शकतो, सर्वसाधारण सुरुवातीला आपण सर्वसाधारण घेतो आहे। त्यानंतर बघा SCचा जो कटऑफ आहे हा 34च्या आसपास राहू शकतो सर्वसाधारण, आणि त्यानंतर STचा जो कटऑफ आहे हा 32च्या आसपास राहू शकतो। खाली तर येऊच शकत नाही, पण वर जाण्याची दाट शक्यता आहे। खाली ज्यांना पण मार्क 32पेक्षा ST सर्वसाधारणमध्ये त्यांनी याचा विचारच करायचा नाही। त्यानंतर बघा SBCचा कटऑफ हा 32 किंवा यापेक्षा जास्तच लागू शकतो, यापेक्षा खाली या कास्टचासुद्धा येऊ शकत नाही, ठीक आहे। त्यानंतर 32 किंवा 34च्या रेंजमध्ये या 2 कास्ट लागू शकतात, ST आणि SBC। त्यानंतर जी कास्ट आहे ती आहे OBCचा जो कटऑफ आहे हा 35च्या आसपास लागू शकतो, हा वर जाऊ शकतो, खाली बिलकुल येऊ शकणार नाही, 35च्या आसपास लागणार, 35च्या पुढे किंवा 35 लागू शकतो, ठीक आहे। त्यानंतर बघा पुढील जे आहे ती आहे EWS, यावर्षी आलेली जी, कारण की यावर्षी सगळ्यात कास्ट कमी लागणारी हीच कास्ट आहे। तर तुम्हाला जर पुरुष उमेदवारांना 25+ किंवा 30, या 25 ते 30च्या दरम्यान तुमचं ग्राउंड असतील तर तुमचं निश्चितपणे इथे क्वालिफाय होऊ शकते। एकदम एक्झॅक्ट सांगू शकणार नाही,
त्यानंतर बघा महिला उमेदवारांचं सुद्धा EWचे तसंच राहणार आहे. त्यानंतर बघा ओपन जे महिला उमेदवाराचं ग्राउंड आहे ते सुद्धा 41 किंवा 40 या रेंजमध्ये लागू शकतं. ठीक आहे. त्यानंतर बघा ओबीसी महिलांचं ग्राउंड हे 35 किंवा 34 या रेंजमध्ये लागू शकतं. 35 प्लस जाऊ शकतो किंवा 34च्या वरच जाऊ शकते ग्राउंड. त्यानंतर एस सी बी सी महिलांचं ग्राउंड हे 35 प्लस जाऊ शकतं. त्यानंतर बघा एन टी बी महिलांचं जे ग्राउंड आहे हे 32 किंवा 30च्या आसपास हे राहू शकतं. ठीक आहे. त्यानंतर बघा एस बी सी महिलांचं जे ग्राउंड आहे हे 25च्या आसपास राहू शकतं. 25 प्लस 25 ते 30च्या आसपास राहू शकतं. त्यानंतर बघा एस सी उमेदवारांचं जे ग्राउंड आहे ते 28 ते 32च्या रेंजमध्ये राहू शकतं महिला उमेदवारांचं. त्यानंतर बघा NTCचं जे महिला आहे त्यांचं ग्राउंड हे 32 प्लस किंवा 30 प्लस राहू शकतं. ठीक आहे. त्यानंतर NTD महिलांचं सुद्धा ग्राउंड हे 30 किंवा 30 प्लस राहू शकतं, आसपास राहू शकतं. तर अशा प्रकारे ह्या रेंजमध्ये तुम्हाला जर मार्क असतील, 1-2 मार्क मागे पुढे जरी असतील तरी तुमची लेखी तयारी करायची आहे. त्याचं कारण म्हणजे की तुमचं कारागृहाचं असेल ग्राउंड किंवा बँड्समनचं असेल किंवा चालकचं असेल किंवा नेक्स्ट भरतीसुद्धा येणार आहे. त्यासाठी तुम्हाला लेखीची तयारी करायचीच आहे. म्हणून लेखीची तयारी सोडू नका आणि जवळपास इतके मार्क असतील तर तुमचं होण्याचे चान्सेस हे 80% असू शकतात. एकदम एक्झॅक्ट कट ऑफ काढणे अशक्य आहे, कारण की भरपूर मुलं आहेत. मुलांचे म्हणणे आहे की ग्राउंड हे कठीण गेलेलं आहे, पण जेव्हा लिस्ट हातात येते तेव्हा ग्राउंडचा कट ऑफ हा हायच जातो. त्याचं कारण म्हणजे की जर 50 मुलं ग्राउंडमध्ये उतरलात तर त्यापैकी जवळपास 4 ते 5 विद्यार्थी हे आउट ऑफ 1600 मारणारे असतात, आउट ऑफ गोळा टाकणारे असतात. आणि 100ला जरी 2 मार्क कमी लागले तरी पण ग्राउंड त्यांचं हे 38 प्लस किंवा 41 प्लस हे ग्राउंड बसत असतं. म्हणून आपल्याला कमी मार्क आले म्हणजेच ग्राउंड कमी लागेल हे अशक्य आहे. तरी पण या रेंजमध्ये विद्यार्थ्यांचे मार्क मला खूप जास्त आले आहे. माझं होणार का. तरी पण ज्यांना एक्झॅक्ट ग्राउंड कट ऑफ काढून पाहिजे त्यांनी थोडा वेट करा. मार्क आले की तुम्हाला एक्झॅक्ट कट ऑफसुद्धा आपण काढून देणार. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच.